युथ कनेक्ट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे वरळी डोममध्ये। तिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे साधारण 7,500 विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत। त्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे। मुंबई महापालिका निवडणुकीच्या या प्रचाराचाच हा एक भाग म्हणावा लागेल। भाजपने युथ कनेक्ट हा कार्यक्रम आयोजित केलाय। आपका तो परिचय इंट्रोडक्शन किसी को जरूरत नहीं है, बट आयमन का थोड़ा परिचय करवा देते सर। As to what we've been doing in the last few years, if we can have the video played please, that would be excellent. मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये तरुणाईला आकर्षित करण्यासाठी तरुणाईची मतं आपल्याकडे खेचण्यासाठी म्हणून भाजपने या युथ कनेक्ट कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। या कार्यक्रमादरम्यान आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काहीच वेळात साधारण 7,500 विद्यार्थ्यांशी तरुणाईशी संवाद साधणार आहेत। त्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे। 100 पेक्षा जास्त कॉलेजेसमधले हे 7,500 विद्यार्थी असतील जे पहिल्यांदाच मतदान करतील आणि म्हणूनच या तरुणाईला भाजपकडे खेचून घेण्यासाठी म्हणून भाजपच्या माध्यमातून जे विविध कार्यक्रम तरुणाईसाठी आजवर राबवण्यात आलेले आहेत त्याची चित्रफित दाखवली जाते आणि त्यानंतर मुख्यमंत्री इथे उपस्थित असलेल्या सगळ्या तरुणांशी संवाद साधणार आहेत। यंदा मुंबई महापालिका जिंकायचीच आणि महापालिकेत भाजपचाच महापौर बसवायचा असा चंग भाजपने बांधलाय आणि त्यासाठीच एक एक पाऊल भाजपच्या माध्यमातून पुढे टाकली जात आहेत आणि हा विजय मिळवण्यासाठी म्हणून तरुणाई अत्यंत महत्त्वाची आहे। तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी म्हणून भाजपने या युथ कनेक्ट कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तरुणांशी कुठल्या कुठल्या मुद्द्यावर संवाद साधतील याकडे लक्ष आहे। मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं भाजपने जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या कार्यक्रमाचं आयोजन केले। युथ कनेक्टच्या माध्यमातून तरुणाईला भाजपकडे आकर्षित करून घेण्याचा हा प्रयत्न असेल।